रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दुर्गम भागातील शाळांना पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे यांची अचानक भेट. काही ठिकाणी शिक्षक अनुपस्थित. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर. अनुपस्थित शिक्षकांवर कारवाईचे केले आदेश. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांना पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान काही शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित असतानाही शिक्षक अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षणाची गुणवत्ता आणि शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी सभापती अविनाश शिंदे यांनी ढवळे, खोपड, चांदगे, उंबरट आणि ढवळे येथील अंगणवाडीला भेट दिली. यावेळी काही ठिकाणी विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. ही परिस्थिती पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. पोलादपूर तालुक्यातील अनेक दुर्गम भागांतील शाळांमध्ये पटसंख्या कमी होत असून काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र या पाहणीतून समोर आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना सभापती अविनाश शिंदे म्हणाले की दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील मुले मोठ्या आशेने शिक्षणासाठी शाळेत येतात. अशा वेळी शिक्षक वेळेवर उपस्थित नसणे ही अत्यंत गंभीर बाब असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी आहे. संबंधित जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे शिक्षकांवर नियमानुसार कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शिक्षण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजी शिक्षकांवर कठोर कारवाई करावी तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.